नमस्कार, मी गौरी कपूर. न्यूज माझं गाव माझं चंद्रपूर मध्ये आपलं स्वागत आहे. या बातमीपत्रात जाणून घेऊया आजच्या काही विशेष घडामोडी. लाडपागे वारसा हक्क समिती शिफारस आणि महाराष्ट्र शासनाच्या राजरोसपणे होळी करणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आम्ही आर पारच्या लढाईचे रणशिंग फुंकले. जर आमच्या हक्काची नोकरी आम्हाला सन्मानाने मिळत नसेल तर आम्ही मनपाच्या दारातच आमचे प्राण सोडू. चंद्रपूर मनपा प्रशासनाने एकतर आमच्या हातात नियुक्तीपत्र द्यावे, नाहीतर मनपाच्या दारातच आमचे मृत्यूदेह उचलायला तयार राहावे, अशी अत्यंत आक्रमक आणि काळजाला हात घालणारी कडक इशारा देत दिनांक 22 जूनपासून सफाई कुली, सफाई रेजा, सफाई कामगारांचे वारसदार, सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली. आज उपोषणाचा 6वा दिवस. महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयात नमूद व्याख्येप्रमाणे पदनाम कोणतेही असेल तरी कर्मचाऱ्यांनी घाणीशी संबंधित काम केले असेल तर त्याला सफाई कामगारांचे सर्व लाभ देण्यात यावी. सफाई कर्मचाऱ्यांचे वारस व कर्मचारी चंद्रपूर यांच्या वतीने सफाई कुली आणि सफाई रेजा जे सफाई कामगार होते यांच्या वारसा हक्क नोकरीकरिता बेकायदेशीर धोरण चंद्रपूर शहर महानगरपालिकेने राबवून वारसा हक्क नियुक्तीकरिता कर्मचाऱ्यांना व वारसांना दाराबाहेर काढलेली आहे. त्या निषेधार्थ आम्ही 22 जून 2026 पासून मनपा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. उपोषण करण्यामागचे कारण असे की शासन निर्णय अस्तित्वात असताना योग्य ती अंमलबजावणी न करता 12/8/1975 ते 23/2023 या कालावधीत मनपा अभिलेखात अर्ज दाखल झालेला नाही, म्हणून तुम्हाला मनपा सेवेत सामावून घेता येत नाही अशी बेकायदेशीर नोटीस व हास्यास्पद नोटीस देऊन सर्व वारसांना दाराबाहेर काढलेले आहे. त्यांच्या नोकरीवर त्यांच्या उपासमारी पोटावर लाथ मारून उपासमारीची वेळ आणलेली आहे. आज शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2023 त्यामध्ये सर्व जे पदनाम कोणतेही असो त्यांनी घाणीशी काम केलं असेल अशा सर्व सफाई कामगारांचे लाभ त्या सर्व कामगारांना देण्यात यावे अशी तरतूद व्याख्येत केलेली आहे. त्याचप्रमाणे 13 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय त्यामध्ये 12/8/1975 ते 23/2023 या कालावधीतील सर्व प्रलंबित प्रकरणात 24 फेब्रुवारी 2023 ची सुधारित तरतूद लागू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 28 जानेवारी 2025 सामाजिक न्याय विशेष विभागाचे हे GR असून 28 जानेवारी 2025 ला अनुसूचित जातीसह इतर सर्व जातींचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. परंतु प्रशासन याकडे कोणतेही लक्ष देत नाही. प्रशासनाने योग्य ती भूमिका न राबवता आम्हाला दाराबाहेर काढलेले आहे. तत्कालीन पालिवाल साहेब असताना याबाबत त्यांनी जाहिरात प्रसिद्धी केली होती. 5 डिसेंबर 2024 ला परिपत्रकामध्ये बातमीपत्रामध्ये जाहिरात दिली होती अर्ज करण्यासाठी आणि प्रत्येक झोनमध्ये सूचनापत्र लावण्यात आले होते आणि त्या अनुषंगाने वारसांनी अर्ज दाखल केले आणि अर्ज दाखल झाल्यानंतर घाणीशी संबंधित प्रत्येक झोन मधून कर्मचाऱ्यांचा अहवाल मागवण्यात आला आणि त्याचप्रमाणे दस्तावेज जमा करण्यासाठी परिपत्र सुद्धा या सर्व तरतुदी अस्तित्वात असताना चंद्रपूर शहर महानगरपालिकेने बेकायदेशीर नोटीस देऊन आम्हा सर्व वारसांना कर्मचाऱ्यांच्या वारसांना आम्हाला नोकरीपासून बाहेर ठेवलेले आहे आणि आम्हाला वंचित ठेवलेले आहे. या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, तेव्हापर्यंत हा लढा नेहमी कायम राहील. धन्यवाद. आज चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी उपोषण मंडपात उपोषणकर्त्यास भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत सुधारित तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत. तसेच 11/3/2024 च्या सुधारित शुद्ध पत्रव्यवहार सफाई कामगारांच्या वारसा या सदरील सफाई इथे चंद्रपूरला लाडपागे समितीच्या शिफारसी लागू व्हाव्या म्हणून 308 कर्मचाऱ्यांचे वारसदार या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणाचा आता 6वा-7वा दिवस. त्याच्यापैकी दोघांची प्रकृती जरा अत्यवस्था. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्या माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्यावेळेस एक हे काढला, GR काढलेला आहे. ठीक आहे. 28 जानेवारी 1925 2025 ठीक आहे. या सरकारने हे काढलेलं आहे. ठीक आहे. तर परंतु इथलं जे आयुक्त आणि इथलं जे प्रशासन आहे महानगरपालिका प्रशासन ते त्याचा वेगवेगळा अर्थ लावून काही लागू करत नाही. तर एक आमची अशी ध्येय आहे, मी आता तुम्हाला मेलही करेल, एक उपोषणाच्या मंडपाच्या ठिकाणी आलेलो आहे. निरोप द्यायचा असेल तर मॅडमला देऊन द्यायचा ताईंना.
ठीक आहे. आणि यांच्या एक बैठकीची व्यवस्था आपल्याला बैठक करावी लागेल मुंबईला. ठीक आहे. तुमची भेट मुंबईत मंत्र्याशी करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावू. जे रेजा कुली सफाई कर्मचारी यांनी स्वच्छतेचं काम या ठिकाणी केलेलं आहे, त्यांना स्पष्टपणे शासनाचा आदेश आहे की लाडपागे समितीने शिफारस केलेली की या सर्व लोकांना नोकरीमध्ये सामावून घ्यावं. परंतु इथलं स्थानिक प्रशासन, महानगरपालिका प्रशासन त्यांच्या जो मनुष्यबळाची कमतरता असताना सुद्धा, या ठिकाणी जागा व्हॅकंट असताना सुद्धा एक चुकीचा अर्थ काढून या लोकांना या ठिकाणी या शिफारसी लागू करत नाहीये. त्यामुळे आज जवळजवळ 308 कुटुंब हे नैसर्गिक न्यायाच्या पासून वंचित राहिलेले आहे. आणि त्याकरता मी सुद्धा मागे कमिशनरांसोबत बैठक घेतली. त्यांनी मान्य केलं की आम्ही लागू करू. त्यांनी शासनाकडून स्पष्टता मागितली. नागपूर महानगरपालिकेनं त्यांना स्पष्टताही दिलेली आहे. या सर्व या व्याख्येमध्ये संज्ञेमध्ये बसणारे आहे आणि यांना विनाविलंब घेतलं पाहिजे. परंतु इथलं प्रशासन काही वेगवेगळ्या भूमिका केवळ या लोकांना घेऊच नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका दिसत आहे. आणि जो GR माननीय मुख्यमंत्री आपल्या 28 फरवरी 2025 आणि माननीय मुख्यमंत्री 28 जानेवारीचा 2025चा सर्व जाती त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या सफाई काम करणारे जे कोणते असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व जातीचा, पूर्वी एका विशिष्ट समाजापुरता याची व्याप्ती होती, पण आता याच्यामध्ये जेही समाज असतील ज्यांनी सफाईचं काम केलेलं आहे त्या सर्वांच्या वारसदारांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचं, स्थायी नोकरी देण्याची भूमिका स्पष्ट GRचा चुकीचा अर्थ काढत या ठिकाणी या लोकांना आपल्या नोकरीपासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. बैठका झाल्या, मी सुद्धा बैठक घेतली. माननीय आता म्हणून हे सगळेजण उपोषणा बसलेला आहे. या उपोषणाला माझा, आमच्या सहकार्याचा सर्वांचा पाठिंबा आहे. आणि निश्चितपणे या येणाऱ्या काळामध्ये आता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये हा मी मुद्दा उपस्थित करेल. माननीय मंत्री महोदय, याचे नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्यमंत्री आमच्या माधुरीताई मिसाळ असतील, यांच्या माध्यमातून एक बैठक मुंबईच्या ठिकाणी कशी आयोजित होते याही प्रयत्न करेल. आणि एवढं आपल्या माध्यमातून ही विनंती करेल की आपण सर्वांनी हे उपोषण मागे घ्यावं. निश्चितपणे आपली मुंबईला बैठक लावून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही जरूर. यावेळी राजेश तुळशीराम उसरे, प्रकाश देवाजी लाकडे, ॲडव्होकेट सुजय भारत घडसे, सफाई कुली, सफाई रेजा, सफाई कामगारांचे वारस व सेवानिवृत्त सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या घडामोडींसाठी आमच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. न्यूज माझं गाव, माझं चंद्रपूर.